अरे नामदेव, बरं झालं तुम्ही भेटलाच ते. आज सकाळ सकाळ कसा? बस चहा पाठव. ए चहा नको, चहा नको, चहा नको. मी ऑफिसात नाही येताना चाय घेऊनच येईल. आणि काय गरमात जास्त चाय घेतली ना तर ऍसिडिटी वाढता ना, म्हणून नको. साहेब खयत अंघोळीला गेलेत. काही काम होतं का? नाही तसा काय विशेष काय नाही. पण काय हो, साहेबांनी काय सोन्याच्या वाळ्यांची ऑर्डर दिलेली होती की काय? सोन्याचे वाळे? हो, ते लहान पोराच्या पायात घालतात ते. आता पेढीवालो त्यांना माणूस पाठवल्यान बॉक्स घेऊन ऑफिसात दिलो तो. म्हटलं रे बाबा, माझ्या सोन्याचा भाव काय आणि वस्तू अशी ऑफिसात ठेवायची म्हणून घराकडे घेऊन येलंय. बघू. ही बघा. किती सुंदर आणि नाजूक आहेत ना. मग जातीवंत कारागीर असा तो. त्याला हे कळलं तर नाही ना की हे मी त्या बाळाकरता घेतलंय. समीर, तू तर बाहेर निघालास? हो, एवढं चहा संपून बाहेरच चाललो. इथेच चाललो. नाही म्हणजे तुझ्याबरोबर मी पण बाहेर पडले असते. एवढ्या सकाळी का ग? इथे अरे जवळच एक लायब्ररी आहे, तिथे जाऊन बसीन सकाळ संध्याकाळ. आई, आई तुला स्पष्ट सांगू का, तू जर थोडा वेळ घरी थांबलीस तर फार बरं होईल. हे बाळाचं सगळं आशूवर एकटीवरच पडतंय ना ग. समीर, तुला माझी मतं माहिती आहेत ना, मग कशाला तू विषय काढतोस? आणि तसं तर आशूला मी बाकी सगळी मदत करतेच ना. आई तुला खरं सांगू, या सगळ्याचा त्रास मला होत नसेल का? एका परक्या माणसाचं मूल ऍक्सेप्ट करायचं हे काय सोपं आहे? आणि एका अवघड क्षणी समोरून आलेली मदत जर तिने घेतली असेल तर काय चुकलंय तिचं? आपल्या सगळ्यांना वाचवलंय तिने. आई, आणि या सगळ्याच्या मुळाशी तुझ्याच मुलाची चूक आहे ना का? सांग ना. मी त्या विनोदवर विश्वास टाकला, त्याच्याकडून लोन घेतलं, अमेरिकेला निघून गेलो, आणि मग मला कळलं की तो सगळा फ्रॉड होता. आणि तेवढ्यात तुला इथे हार्ट अटॅक आला. हे सगळं कोणी सावरलं सांग? हा, विनोदचा बॉस पोलिसांना घेऊन डोक्यावर बसला होता आशूच्या. काय करणार होती ती? अशा वेळी जर का तिने सरोगसी ऍक्सेप्ट केली तर काय चुकलं का तिचं? ती काय मुद्दाम गेली होती का तिकडे? हा, मी तुला किती वेळा हे सगळं समजावलंय, तुला का नाही समजत आहे गाई? समीर, हे सगळं मला मान्य आहे, पण ते जे मूल आहे ना ते आपल्या पदरात का? आशू जेव्हा त्याला जवळ घेते ना तेव्हा असं रक्त उसळतं माझं. नाही, मला नाही सहन होते, म्हणून ना मी बाहेर गेलेलीच बरी. आता तू निघणार आहेस का मी जाऊ? चल.
हे सगळं चाललं होतं? काय चाललं होतं? बाळ येण्याआधीपासून तू एवढी तयारी करतोयस हे बघून मला खरंच खूप आनंद झाला. इट्स रिअली स्वीट ऑफ यू. बाळाला मी सांगणार आहे तू येण्याआधी तुझ्या बाबाने तुझे किती लाड केलेत म्हणून. मी हे कपाटात ठेवून येते. नामदेव, ताराबाई आहे, चहा प्यायल्याशिवाय जाऊ नकोस. आले. माफ करा साहेब, काय झाला माझ्या काय लक्षातच राहिला नाही. तो सोन्याचा भावच डोळ्यासमोर येलो. म्हटलं एवढी किमती वस्तू घेऊन दिले तर समोर वहिनी साहेब, आता करणार काय? तू आता निघ. हो आता मी हो निघते. आता कोण थांबत आहे सर? मिता, मी निघतो. काय ग? थँक्स. तू आपल्या बाळासाठी एवढं सगळं करतोयस हे बघून खूप आनंद झाला. लव्ह यू. लव्ह यू टू. चल मी निघतो. बाय द वे, आज वर्षाकडे जाणार होता. वर्षाकडे आज पार्टी आहे. तिच्या नवऱ्याची ऑफिसची नवीन ब्रांच हाँगकाँगला उघडली म्हणून ते आम्हाला सगळ्यांना पार्टी देणार. अच्छा. काहीतरी गिफ्ट घेऊन जाऊ ना? ऑफकोर्स. ओके चल बाय. आ काय ग, ठीक आहे ना मिता? चल. हे मिता, काय होतंय? बस बस. आत्या, मिता काय झालं ग अचानक? तू पड दिसा अवकाश. आत्या, मी आलोस, पाणी घेऊन येतो. आलोस मी. मिता आलो मी. काय झालं रे हिला? बघ ना, अचानक काहीतरी पोटात दुखायला लागलं. हे बघ, पाय तिथे पाय बंद. हा ग्लास दे. मिता कसं वाटतंय का? शुभंकर, जरा लवकर डॉक्टरना फोन कर रे बाबा. पण मीराला फोन करतो. नाही, शुभंकर, मीराला फोन नको करू. तुला माहितीये मी मीराकडे ट्रीटमेंट घेत नाहीये. मिता का असं काय करतेस तू? ही वेळ आहे का जुन्या गोष्टी उकरून काढण्याची? थांब, मी मीराला फोन करतो. नाही, पण तू मीराला फोन करू नको. आत्या प्लीज, तुम्ही समजावा ना त्याला. अगं पण नमिता, तो म्हणते ते सगळं बरोबर आहे ग. तू माझ्या गायनॅकला फोन कर. ठीक आहे बाबा, तिच्या गायनिकला फोन कर जा. ओके. हे बघ मिता, मी तुझ्या गायनेकलाच फोन करतोय. मी करतो लगेच. काही घाबरू नकोस. पाणी पितेस का थोडंसं? हां, उठता येत नाही का माझ्या बाळेला? थांब थांब, घाबरू नकोस. काही होणार नाही तुला. मी आहे ना जवळ तुझ्या. काही होणार नाही. परमेश्वरा सांभाळ रे बाबा. हॅलो डॉक्टर, मी शुभंकर प्रधान बोलतोय. अहो मिताची तब्येत अचानक बिघडली आहे. तिच्या पोटात दुखतंय, अस्वस्थ वाटतंय तिला. तुम्ही प्लीज लगेच येऊ शकता का? दिल्लीला? नाही, मीरा एका इमर्जन्सी ऑपरेशनमध्ये आहे म्हणून मी तिला ट्राय केला, पण तिच्याशी बोलू नाही शकलो. अजून कोणी गायनाक असेल तर प्लीज सांगा ना. ओके, त्यांचा नंबर सांगाल प्लीज? नाही, काही होणार नाही. परमेश्वरा सगळं सांभाळून गेले रे बाबा. सांभाळत.
लवकर बोल प्लीज. अरे टेन्शन म्हणजे मिताची तब्येत जरा बिघडली आहे. हां, तिला अस्वस्थ वाटतंय आणि अरे तिची गायनेक दिल्लीला आहे. त्या गायनेकने जो नंबर दिला ती गायनेक फोन उचलत नाहीये. आमचे फॅमिली डॉक्टर सुद्धा फोन उचलत नाहीत. मला कळत नाहीये काय करू. टेन्शनमध्ये. बोल, मी तुला नंतर फोन करतो ना. हाच कोण? चांगले आहेत का? बरं, नंबर सांग. 982085. हां, 85. ओके. काय नाव? ओके, मी त्यांना फोन करतो. अशोक, बरं यादी कुठे आहे? दुकानात काय काय मागवायचं? तेव्हा तिथेच आहे. तुझ्याकडे दुकानाचा नंबर आहे ना? आहे आहे. आणि त्याला सांग की जाड पोहे पाहिजेत, पातळ पोहे नकोय. तो कायम उलट पाठवतो. मिळाला का नंबर? शुभंकरचा फोन आला होता तुला? सांग ना. हो. का आला होता तुझा फोन? कशासाठी आला होता? आणि त्याचा फोन आला तर तू उचललास कशाला? समीर, आय हेट हिम. आणि त्याने तुला फोन करायची हिंमतच कशी केली? त्याला जर काही काम असेल तर मला केला असता ना फोन त्याने. हा, बोल ना पटकन. का केला तो फोन? त्यांना बाळाला भेटायचं होतं. लाज नाही वाटत त्याला? ज्यावेळी तुला घराबाहेर काढलं त्यावेळी का तोंड बंद करून गप्पा बसला होता? मग तेवढा जर का पुलका होता ना तर तेव्हाच बोलायचं होतं ना. मग तेव्हा नाही बाळाबद्दल काय वाटलं त्याला? आता का फोन करतो तो? थांब, आता जाबच विचार होता. समीर, समीर प्लीज प्लीज शांत हो. आपण सुद्धा त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक उरेल? त्यांनी मला फोन केला, मला विचारलं तू भेटू शकशील का? मी नाही सांगितलं. विषय संपला ना. उगाच आकांड तांडव करून काही उपयोग आहे का? मला सांग. शांत हो. शांत हो ना. आता आपलं आयुष्य मार्गी लागलंय. एवढं सगळं होऊन सुद्धा आपण एकत्र आहोत. तुला तुझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे.
आपल्याला छान घर मिळालंय, तू बाळाला स्वीकारलंयस. मग ज्या गोष्टींपासून आपण कायमची फारकत घेतली, त्या गोष्टी जर पुन्हा सुरू केल्या तर आपलीच घडी विस्कटेल ना. हो ना. प्लीज शांत हो. प्लीज. आपलं बाळ कसं आहे? आपल्या बाळाला काहीही झालेलं नाही आणि काही होणारही नाही. मी आहे ना. काही झालं नाहीये ना आपल्या बाळाला? अगं उलट ते सुदृढ आहे, मस्ती करते म्हणून तुला थोडासा त्रास झाला, बाकी काही नाही. हा सगळा आनंद उपभोगण्यासाठी की वर्ष वाट पाहिले. मीता, रडायचं नाही. अजिबात अजिबात रडायचं नाही. तू विसरलीस का डॉक्टरांनी काय सांगितलं? कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही, आनंदी राहायचं. अगं आणि त्या गर्भसंस्कार कोर्समध्ये आपल्याला हेच तर सांगितलं होतं की जर टेन्शन आलं तर दीर्घ श्वास घ्यायचा, मन प्रसन्न ठेवायचं. हो ना? आता आपल्या बाळाला यायला काहीच महिने राहिलेत की नाही, तेव्हा आता या अवस्थेचा पुरेपूर आनंद घ्यायचा, मन सतत आनंदी ठेवायचं. ओके.